हाय हॅलो नमस्कार यूट्यूबकर फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज आहे गुरुवार। तर श्री वीर आणि आहो हे तिघजण सकाळी सकाळी 6:45ला तिघांचा एकच टाईम आहे, त्याच्यामुळे सकाळी खूप घाईगडबड असते। मग आता ते तिघजण हे तर संध्याकाळी येतात, मुलं दुपारी 1 सव्वा 1 पर्यंत येतात आणि मग त्याच्यानंतर दिवसभराची माझी मग कामं सकाळी लवकर आवरावी लागतात। आज गुरुवार आहे त्याच्यामुळे सकाळी लवकरच सगळी कामं आवरते मी। तर पहिले हॉलपासून सुरुवात असते। तर रोज कामं काय हळूहळू आवरली तरी चालतात, पण गुरुवारी कशी पूजा वगैरे सगळं साफ करणं हे असतं, त्याच्यामुळे लवकरच कामं सगळी आवरायला घेते। तर पहिलं हॉलपासून सुरुवात असते। तर हॉल पहिला साफ करून घेते आणि आज थोडं ऊन पण पडल्यासारखं वाटत होतं। पाऊस जरा कमी झालाय, म्हणजे चिरचिर वगैरे यायची ती थोडी कमी झाली आहे। मोठा पाऊस काही येत नाही, पण असा चिरचिर नुसता पाऊस असतो। तर पहिला हॉल साफ करून घेतला। त्याच्यानंतर मग बेडरूममधलं मग सगळं साफ करून घेतलं। आणि ही रोज इस्त्री मुलांच्या कपड्यांना सकाळीच करते मी, करून अशी ठेवत नाही। आहेत त्यांचे दोघांना डबल ड्रेस, पण सकाळीच ते त्यांना मग पटकन करून देते। आणि मग हे सगळं झाडून पुसून सगळं घेतलं। आणि मुंबईला होते तेव्हा आम्ही त्यांची स्कूल ना दुपारी असायची, पण इथे गुजरातला सगळ्या स्कूल सकाळीच असतात, त्याच्यामुळे सकाळी खूप घाई होते। पण ते गेल्यानंतर मग परत हे असं दिवसभर माझं काम चालू असतं, म्हणजे 1 वाजेपर्यंत। मग गुरुवारी मग सकाळी मग लवकर सगळी कामं आवरते मी। मग सगळं हॉल नंतर मग परत बेडरूम साफ करायला घेतली। बेडरूमचं सगळं आवरलं। आणि आता दसऱ्याची पण साफसफाई मला चालू करायची। डीप क्लिनिंग आत्ताच केलेलं मी, त्याच्यामुळे आता थोडं वरचं जेवढं सगळं आहे तेवढं आता काढायला उद्यापासून मी सुरुवातच करणार आहे। आमच्याकडे काही घरी घट गावाकडे असतो, त्याच्यामुळे इथे काही घट वगैरे मी नाही बसवत। अखंड दिवा वगैरे लावते मी, तरी पण सगळी घरात साफसफाई वगैरे झालीच पाहिजे दसऱ्याला। मग नंतर किचन मग सगळं साफ करून घेतलं। सकाळची भांडी वगैरे सगळी घासून घेतली। आणि दिवसभर कामं जेवढी करेल तेवढी कमीच असतात, कितीही कामं केली तरी कामं काही संपत नाही। आणि कामं कितीही काढा, कामं कमीच पडतात। नंतर आज थोडं ऊन पडल्यासारखं वाटत होतं, त्याच्यामुळे मला आज जरा गॅलरी पण धुऊया म्हटलं। अशी तर रोज पुसून होते, पण धुवून काय होत नाही। आणि आम्ही हे गार्डन फेसला असल्यामुळे आणि रोड समोर असल्यामुळे धूळ वगैरे भरपूर येते, त्याच्यामुळे गॅलरी पण 2 टायमाला पुसायलाच लागते। मग म्हटलं आज जरा ऊन पण पडले आणि मग गॅलरी चांगली धुवावी म्हटलं। मग गॅलरी चांगली धुवून घेतली। आणि हे पाणी ना एकदम क्षार आहे त्या पाण्यामध्ये। नर्मदा नदी अगदी जवळच आहे, पण तरीसुद्धा पाण्यामध्ये एवढे क्षार आहेत ना, तिला आधी परत नंतर पुसायलाच पडते। एवढं म्हणजे ते एकदम असं व्हाईट होऊन जातं लादीवर, त्याच्यामुळे नेहमी गॅलरी धुतली जात नाही। आठवड्यातून एकदा वगैरे अशी धुते मी, नेहमी नाही धुवत। आणि पाऊस जरा आता कमी झाल्यासारखा वाटतोय, पण बघूया आता काय अजून। मस्त अशी सगळी गॅलरी धुवून घेतली मग। आणि गुरुवारी हे असं सगळं केल्यावर मस्त वाटतं, घरात पण एकदम फ्रेश वाटतं। तर मग नंतर मग फरशी पुसून घेतली सगळं आवरून, गॅलऱ्या वगैरे सगळं झाडून वगैरे काढून। आणि फरशी मॉपनीच पुसते, कारण घर भरपूर मोठा असल्यामुळे हाताने पुसायला एवढं नाही जमत मला। पण आठवड्यातून 2दा वगैरे अशी पुसते मी हाताने, नाहीतर मग रोज अशी मॉपनीच पुसून घेते। आणि हा मॉपचा ना स्पिनर थोडा खराब झाला आहे, त्याच्यामुळे हातानेच मॉप थोडा पिळायला पडतो। आणि हा किती वेळा जरी आणला तरी एक 1.5 महिन्याचं एवढं स्पिनर त्याचा चालतो, नंतर लगेच खराब होऊन जातं।
कितीही चांगल्या क्वालिटीचं घेतलं तरी ते तसंच राहते. किती वेळा मी मॉप चेंज केला पण काय ते हे नाही होत, चांगला भेटतच नाही मला, नेहमीच असा भेटतो. आता इथे आल्यापासून वर्षभरात हे तिसरा असेल मला वाटते. ते स्पिनरच खराब होऊन जातो त्याचा. तर एवढी लादी पुसायला घर मोठा असल्यामुळे जवळजवळ मॉपने पण 20 मिनटं एवढी जातात. त्याच्यानंतर हे सगळं घर असं आवरून घेतलं मी. हे क्लीन केल्यानंतरचं घर आहे. मुलं आल्यानंतर परत जसं आहे तसंच होऊन जातं, सगळा पसारा होतो. आणि गॅलरी पण मस्त अशी पुसून घेतली परत. थोडंसं ऊन पडल्यासारखं वाटते. नंतर मग परत आंघोळ केली. मग हे सगळं आवरल्यानंतरच आंघोळ करते मी, कारण मग परत ते सगळं अंग सगळं ओलं होतं. त्याच्यामुळे मग पहिलं हे सगळं आंघोळ करूनच मग आपली देवपूजा वगैरे करते मी. आंघोळ करून मग पहिलं लेपन करून घेतलं उंबऱ्याचं. आणि हे दर गुरुवारची माझी हे नित्यसेवा ठरलेलीच असते. दर गुरुवारचं माझं हे रुटीनच आहे. रोज काय हळूहळू केलं तरी चालतं, कारण घरात मी एकटीच असल्यामुळे मग हळूहळू माझं 1-1:30 वाजेपर्यंत काम चालू असते. छान असं लेपन करून घेतलं. नंतर परत दरवाज्यावर ही हळदीचं स्वास्तिक काढून घेतलं. पण गुरुवार असलं की घरात एकदम मस्त प्रसन्न फ्रेश वातावरण वाटतं एकदम. सगळं करून झाल्यानंतर परत आज देवघरही साफ करते मी. पूर्ण सगळे देव वगैरे काढून घेतले एका ताटामध्ये. आणि देवघर जर सोमवारी आणि गुरुवारी म्हणजे पूर्ण डीप क्लीन करते मी, सगळं काढून वगैरे असं. आणि हे देवघर ना इथे गुजरातला आल्यावर आम्ही घेतले. मुंबईत होतं तिथे स्वतःचा फ्लॅट होता, त्याच्यामुळे आम्ही ना ते फर्निचरमध्ये सगळं बनवून घेतलं होतं. पण ते काही इथे आणता आलं नाही, सगळं अटॅच होतं. मग इथे आल्यावर हे आम्ही असं पंचधातूचं घेतलं. हे देवघर खूप छान आहे, पण ना चिकट होतं सारखं क्लीन करायला लागतं. तसं तर माझं असतंच क्लिनिंग, पण तरी पण हे ना नेहमी साफ करायला लागतं, चिकट होतं, नाही तर लगेच ते असं काळं पडतं. तर एवढं सगळी देवपूजा आहे, सगळं पूर्ण डीप क्लिनिंग करायला देवघर वगैरे तर मला तासभर तरी जातोच ह्याच्यामध्ये. तर पूर्ण असं देवघर साफ करून घेतलं मी. तर देवघर हे ना हॉलमध्येच ठेवले आम्ही. हे इथे ना डायनिंग एरियासाठी जागा आहे, पण आता डायनिंग टेबल आम्ही आणलाच नाही इथे. त्याच्यामुळे ही जागा बरोबर वाटत होती आम्हाला. आणि दोन्ही बेडरूममध्ये तर देवघर ठेवायला, आणि किचनमध्ये स्टोअर रूममध्ये पण तसं आवडत नाही मला म्हणजे तसं ठेवू पण नाही. त्याच्यामुळे हॉलमध्येच ठेवलं आहे देवघर. डायनिंग टेबल नसल्यामुळे मग त्या डायनिंग एरियाच्या त्या ठिकाणीच हे ठेवून दिले देवघर. पण हॉलमध्ये असल्यामुळे मस्त वाटतं एकदम. तर असं हे देवघर वगैरे साफ करून घेतलं सगळं. तर ही दर गुरुवारची माझं हे ठरलेलंच असतं रुटीन. तर हे बघा पूर्ण देवघर साफ करून घेतलं. आणि ह्याने पितंबरीनेही त्याला मी कधी कधी साफ करते, पण ते ना 1-2 दिवसच बरं राहतं, मग परत जसं आहे तसंच होऊन जातं. त्याच्यामुळे रोज मग ओला फडक्याने थोडं हे करून मग पाण्याचा हात करून मग सगळं असं पुसून घेते. नंतर सगळे देवांची मांडणी वगैरे करून घेतले. माझ्या देवघरात सगळे देव असल्यामुळे म्हणजे खूप टाईम लागतो सगळं आवरायला, हे सगळं घासायला वगैरे. असं तर नेहमी देव आपले देवांना आंघोळ वगैरे घालून होतेच, पण घासून पुसून वगैरे असं दर गुरुवारी आणि सोमवारी हे माझं ठरलेलंच असतं. नंतर स्वामींना हळदीचा अभिषेक वगैरे घालून घेतला. देवपूजा वगैरे सगळी केली.
आणि जर गुरुवारी गुरुचरित्राचा एक अध्याय वाचते मी, कुठलाही, म्हणजे असं काही नाही की हाच तोच, जो माझ्या मनात येईल तो अध्याय मी वाचत असते. आता व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी काही दाखवलं नाही. नंतर मग परत सगळ्या घरात धूपबत्ती वगैरे करून घेतली. तोपर्यंत मुले यायचा टाईम होऊनच जातो. आता त्यांची एक्झाम असल्यामुळे ते 11, 11:30लाच येतात, नाहीतर असे 1, 1:15 पर्यंत येतात पोरं घरी. आणि माझं हे एवढं सगळं होईपर्यंत आलेच 2 जण. आता 2 घरात आले की मस्ती चालू होते लगेच. मग आता श्रीला जेवणामध्ये खायचा होता पराठा. तर सकाळी ह्यांना ना बटाट्याची भाजी बनवून दिलेली मी, सुक्की अशी. मग त्याच भाजीचा मी पराठा बनवून दिला त्यांना. ही भाजी अशी पराठासारखी बनवून, म्हणजे भाजी आणि चपाती खायला आवडत नाही, त्याच्यामुळे असा मी बटाट्याच्या भाजीचा पराठाच त्यांना बनवून देते. श्रीला खूप आवडतो, वीरला काय आवडत नाही, त्यामुळे वीरची फरमाईश दुसरीच होती. तर त्याला तिळाची पोळी खायची होती, तर त्याला तिळाची पोळी करून दिली आणि श्रीला पराठा करून दिला. दोघांचं खूप वेगळं असते. श्रीला गोड आवडत नाही आणि वीरला गोड खूप आवडतं, त्याच्यामुळे दोघांना नेहमीच वेगळं करायला लागतं. एक असं दोघं अजिबात खात नाहीत. तर एवढं सगळं आवरेपर्यंत मला 12, 12:30 होतातच. मस्त असा पराठा करून दिला श्रीला. आणि त्याच्यानंतर माझा गुरुवारचा उपवास असतो, त्याच्यामुळे मी ना साबुदाण्याची खीरच बनवते. अशी खिचडी खाल्ली का मला ॲसिडिटी होते. तर जशी आपण तांदळाची खीर बनवतो तशीच ही साबुदाण्याची खीर बनवते मी. पहिला साबुदाणा तुपावर थोडा भाजून घ्यायचा मस्त. मग त्याच्यानंतर नंतर पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, ते शिजायला पहिला, आणि 1-2 मिनटं चांगलं शिजू द्यायचा. आणि त्याच्यात मग नंतर दूध घालायचं थोडंसं, जेवढं आपल्याला खीर बनवायची तेवढं दूध घालायचं. आणि मग नंतर थोडंसं 1 चमचा 1-1.5 चमचा ना त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं, त्याच्यामुळे एक मस्त फ्लेवर येतो. आणि थोडी वेलची पावडर घालायची आणि साखर जशी आपल्याला हवी आहे त्याच्यानुसार घालायची. आणि हे मस्त असं डिटॉक्स वॉटर मी रात्रीच करून ठेवलेलं, मला दुसऱ्या दिवशी प्यायचं असते, त्याच्यामुळे 1 दिवसाला लागेल एवढंच मी बनवून ठेवते. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.